जय भीम इंडिया न्यूज में मैं सृष्टि असाटी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज के कुछ खास खबरों पर। राज्य में होने वाले महानगर पालिका चुनाव के साथ ही मुंबई महानगर पालिका चुनाव पर नजर रखते हुए वोटों की राजनीति के लिए मस्जिदों पर लगे भोंगे को हटाने के लिए भड़काऊ बयान देकर राज ठाकरे ये समाज में दरार पैदा कर रहे हैं। उन्हें श्री राम, हनुमान चालीसा आदि की आवश्यकता नहीं, लेकिन उनके दादा प्रबोधनकार ठाकरे, इनको प्रबोधन की सख्त जरूरत है। इसलिए पीपुल्स रिपब्लिकन पार्टी ने 9 मई को चैत्य भूमि में परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर को अभिवादन करने के बाद राज ठाकरे के शिवतीर्थ आवास के सामने पीपुल्स रिपब्लिकन पार्टी के राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाड़े के नेतृत्व में एक विशाल हल्ला बोल आंदोलन किया गया। राजश्री छत्रपति शाहू महाराज स्मृति शताब्दी दिन के अवसर पर 15 मई को कोल्हापुरी चप्पल महोत्सव का आयोजन किया है। इस महोत्सव में लोगों ने अपना पारंपरिक वेशभूषा और दिन भर कोल्हापुरी चप्पल पहनने का आह्वान जिलाधिकारी राहुल रेखावार इन्होंने किया है। नमस्कार, मी राहुल रेखावार, जिल्हाधिकारी कोल्हापूर म्हणलं की आपल्याला आठवतात राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरची अंबाबाई, कोल्हापूरचे लोक, कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापूरचे मसाले आणि कोल्हापूरची एक आणखी महत्त्वाची ओळख म्हणजे कोल्हापूरची चप्पल। ही कोल्हापुरी चप्पल आता संपूर्ण जगभरात पोहोचलेली आहे। जगामध्ये तिचं नाव आहे, तिला GI मानांकन सुद्धा मिळालेलं आहे। आणि याच चपलीचा जो उद्योग आहे, शाहू महाराजांच्या काळातही ज्याला अतिशय चांगली मदत मिळाली, लोकांना रोजगार मिळाला, उद्योग मिळाले आणि आपली ही उत्पन्न वाढले। या सर्व गोष्टींना परत एकदा उजाळा देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण आयोजित करत आहोत कोल्हापुरी चप्पल दिवस। दिनांक 15 मे रोजी या कोल्हापुरी चप्पल दिवसाचं आयोजन माननीय पालकमंत्री महोदय, आपल्या जिल्ह्याचे माननीय ग्रामविकास मंत्री महोदय, माननीय आरोग्य राज्यमंत्री महोदय आणि सर्व लोकप्रतिनिधींच्या प्रेरणेतून या कोल्हापुरी चप्पल दिवसाचं आयोजन दिनांक 15 मे रोजी केलेलं आहे। आम्ही सर्वजण या दिवशी कोल्हापुरी चप्पलच घालणार आहोत। आमचा संपूर्ण परिवारही या दिवशी कोल्हापुरी चप्पलच घालेल। आपल्या सगळ्यांनाही विनंती आहे, कोल्हापूरची ही आगळी वेगळी ओळख आहे, आपणही कोल्हापुरी चप्पल त्या दिवशी घालावी। आपल्या सर्व मित्रांना, आप्तस्वकीयांना सुद्धा प्रेरित करावं आणि या दिवसामध्ये उत्साहाने आपल्या पारंपरिक वेशभूषेसह सहभागी व्हावं असे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो। धन्यवाद। वंचित बहुजन माथाडी ट्रांसपोर्ट जनरल यूनियन कोल्हापुर जिला अध्यक्ष पद पर संजय गुदगे तथा संपर्क प्रमुख प्रशांत वाघमारे चुने गए। कोल्हापुर में पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संगठक अमित गायकवाड़ तथा अन्य कार्यकर्ताओं की बैठक संपन्न हुई, जिसमें गायकवाड़ इनके हाथों नियुक्ति पत्र दिया गया। इसमें अन्य कार्यकर्ता मौजूद थे। मी अमित गायकवाड़, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल युनियनचा पश्चिम महाराष्ट्र संघटक आणि तसेच मराठवाड्याचाही विभाग माझ्याकडे आहे। आज आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या
अध्यक्षतेखाली हे संस्थापक अध्यक्ष आहेत वंचित बहुजन माताडी ट्रान्सपोर्ट जनरल युनियनचे. तर आज कोल्हापूरमध्ये आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांचा वाढदिवसानिमित्ताने कामगार मेळावा घेण्यात आला होता. तर आज शाहू महाराज स्मारक या ठिकाणी भव्य असा मोठा कार्यक्रम घेण्यात आला. त्या ठिकाणी कामगारांना किट वाटप करण्यात आलं आणि त्यानंतर आज ऑफिसमध्ये वंचित बहुजन माताडी ट्रान्सपोर्ट व जनरल युनियनच्या कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्षपदी या ठिकाणी आदरणीय संजय गुजगे सर, तसेच कोल्हापूरच्या संपर्क प्रमुखपदी आदरणीय प्रशांत वाघमारे सर यांची निवड करण्यात आलेली आहे. येत्या 8 दिवसामध्ये आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडीच्या माताडी ट्रान्सपोर्ट जनरल युनियनच्या सभासद पावत्या छापून येणार आहेत. एक 15 दिवसानंतर आम्ही पुन्हा या ठिकाणी येणार आहे. त्यांना पावती पुस्तक देऊन सभासद मोहीम राबवण्यात येणार आहे कामगारांसंदर्भात. लोकोत्तरा चैरिटेबल मिशन औरंगाबाद की ओर से बौद्ध पूर्णिमा औचित्य से अखिल भारतीय भिक्खु संघ के महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भदंत बोधीपालो महाथेरो इनके प्रमुख मार्गदर्शन में शुक्रवार 6 मई से मंगलवार 17 मई तक 10 दिन का श्रामणेरी प्रशिक्षण शिविर शुरू हो चुका है और इस 10 दिन के श्रामणेरी प्रशिक्षण शिविर में निष्क्रमण पारमिता को पूरा करने के लिए अलग अलग क्षेत्र की 30 महिला स्वयं फूर्ति से सम्मिलित हुई हैं। ये शिविर के उपाध्यक्ष भिक्खुनी संबोधि थेरी, आचार्य भिक्खुनी शासन प्रीति थेरी सहित अन्य भिक्खुनी संघ के कड़क अनुशासन और मार्गदर्शन में तक्षशिला बौद्ध विहार मुकुंदवाड़ी औरंगाबाद यहाँ शिविर संपन्न हो रहा है। या वर्षाच्या 2022व्या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आपण विशेष करून महिलांसाठी हे सामनेरी शिबिर आयोजित केलेलं आहे. या अगोदरही तक्षशिला बुद्धविहारामध्येच जवळपास 5 ते 6 वर्षा अगोदर आपण एक महिलांचंच सामनेरी शिबिर आयोजित केलं होतं. त्यावेळेलासुद्धा समाजाकडून अत्यंत सुंदर असा प्रतिसाद मिळाला आणि अनेक वर्षापासून महिलांची अपेक्षा होती, विनंती होती आणि समाजाकडूनही विनंती होती की भंतेजी पुन्हा एकदा महिलांसाठी सामनेरी शिबिर आपण आयोजित करावं. या विनंतीला एक सन्मान देऊन किंवा या विनंतीचा विचार करून यावर्षी आपण महिलांसाठी सामनेरी शिबिर दिनांक 6 मे ते 17 मे या दरम्यान हे आपण सामनेरी शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि या शिबिरामध्ये 30 महिलांनी केश मुंडन करून चिवर परिधान करून सामनेरी संघामध्ये त्यांनी आपली नोंद केलेली आहे. तर या शिबिरामध्ये 30 सामनेरी सहभागी झालेले आहेत. वेगळ्या वेगळ्या ठिकाणच्या, वेगळ्या वेगळ्या स्तराच्या, काही नोकरी करणाऱ्या, काही नोकरी करून रिटायर झालेल्या, काही सध्या अत्यंत उच्च विभूषित पदावरती असून केश कप्पन करून मुंडन करून त्या सामनेरी झालेल्या आहेत. तर ही एक गोष्ट महिलांसाठी विशेष असते की मुंडन करणे
सगळ्यात अवघड गोष्ट असते. अनेक बाबीचा अनेक गोष्टीचा विचार त्या करतात आणि स्त्री ही सौंदर्य प्रसाधन प्रिय असल्यामुळे ती सहसा केस कप्पन करत नाही. पण या ठिकाणी अत्यंत श्रद्धावान, शीलवान, त्यागी, धम्माचे चांगले संस्कार जोपासलेल्या महिला पुढे आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आने वाले 16 मई को शांति दूत भगवान बुद्ध की जयंती के अवसर पर नागरिकों ने बौद्ध विहारों में वंदना, पूजा पाठ, बौद्ध विचार ग्रंथ भेंट देकर बौद्ध प्रतिमा के साथ शांति यात्रा निकालकर पूरे शांति, अमन, प्रेम भाव के साथ बौद्ध जयंती मनाई जाए, ऐसी अपील महाराष्ट्र भिक्खु संघ के सचिव भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो इन्होंने लॉर्ड बुद्धा टीवी पर की। भगवान बुद्ध ने शांति का संदेश विश्व जगत को दिया है, वही शांति के माहौल से बनाया जाए, किसी प्रकार की हुल्लड़बाजी उसमें न हो। भगवान बुद्ध की गरिमा, उनकी जो गरिमा है वो बुद्ध जयंती में दिखाई दिया जाए। बुद्ध की शांति यात्रा निकाली जाए, जुलूस अच्छी तरह शांति से जुलूस निकाल सकते हैं। उसी के बाद अच्छे अच्छे विहारों में प्रवचन, विपस्सना, वंदना, पूजा कर सकते हैं। साथ के साथ अन्नदान भी कर सकते हैं, भोजन दान भी कर सकते हैं, शिवर दान भी कर सकते हैं। साथों साथ केवल मैं तो कहूँगा अपने दोस्त, मित्र, परिचित लोगों को ही नहीं तो दूसरे लोगों को भी दिया जाए, दूसरे लोगों को भी भोजन दिया जाए, दूसरे लोगों को भी, गरीबों को भगवान बुद्ध की किताबें बांटे जाए, बुद्ध के विचारों के ग्रंथ दिए जाए। लोगों में जाके बुद्ध की विचारधाराओं का प्रसार करने के लिए हम दूसरे लोगों को भी हमारे बुद्ध जयंती में सम्मिलित करने का प्रयास करें, क्योंकि बुद्ध हमारे अकेले के नहीं हैं, बुद्ध सब जगत के हैं। इसीलिए सब जाति, मानव जाति को, सब मानवता की ओर से सब मानव जाति के लोगों को बुद्ध के जयंती में हम सम्मिलित करके ये उत्साह बड़ी ढंग से, शांति से, गौरव के साथ मनाया जाए। यही भगवान बुद्ध की शिक्षा है। धन्यवाद। जय भीम इंडिया न्यूज़ में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। रायगढ़ जिले के अलीबाग तालुका के खारेपाट विभाग के किसानों ने नई परियोजना निर्माण के लिए 1000 एकड़ जमीन बेच दी थी, लेकिन 5 साल के अंदर कुछ उद्योग और परियोजना निर्माण करने के सख्त सूचना होते हुए भी यहां 27 साल गुजर गए, लेकिन फिर भी अब तक 1000 एकड़ जमीन पर एक भी परियोजना नहीं आई है। साथ ही नौकरी और रोजगार के लिए यहाँ के पढ़े लिखे युवक और ग्रामीण दर दर भटक रहे हैं। इसी वजह से खारेपाट विभाग के किसान युवक क्रोधित और आक्रामक होकर उन्होंने जन आंदोलन करने का फैसला लिया और यहाँ के किसानों और ग्रामीणों ने चेतावनी भी दी कि हमारी जमीन हमें वापस करो, वरना जल्द ही मंत्रालय पर मोर्चा निकालेंगे। मी चंद्रकांत पाटील, शेतकरी संघटना अध्यक्ष खारेपाट विभाग। गेले 27 वर्ष या खारेपाटातली जी शेत जमीन आहे ती प्रकल्पासाठी घेतली गेली, पण कुठलाही प्रकल्प उभा केला नाही आहे। रेवा इन्फ्रास्ट्रक्चर असो, रेवस्फोट असो किंवा आणखीन काही प्रकल्प आले, पण कुठलाही एकही प्रकल्प उभा नाही। आज
ते प्रकल्प आम्ही जमीन दिल्या या कारणास्तव की आमच्या तरुणांना रोजगार मिळेल, परंतु ते झालं नाही. आजचा तरुण हा हॉटेलमध्ये जातोय. आम्हाला इतकी लाज वाटते की आमच्या महिला देखील अलिबाग तालुक्याच्या सिटीमध्ये हॉटेलमध्ये काम करतात. ही आम्हाला अतिशय हे आहे. तो शासनाला एकच विनंती आहे की ह्या जमिनी आमच्या परत कराव्यात, तिथे नवीन प्रकल्प आणावे, जेणेकरून आमचा इथे विकास होईल, आमच्या तरुणांना नोकरी मिळेल. हे जर झालं नाही, जमीन आमच्या परत मिळाली नाही, तर आम्ही माननीय मंत्रालयासमोर बेमुदत आणि महाराष्ट्रामध्ये असं कधीच आंदोलन घडलं नाही असं आंदोलन करू. ही शासनाला आम्ही एक अल्टिमेटम देतोय, हे समजून जावं शासनाने. माझं नाव सचिन नरेश डाकी, मी शेतकरी संघटना खारेपाड विभाग उपाध्यक्ष म्हणून काम पाहतोय. आज रेवस अवरेपोर्ट या कंपनीने गेले 27 वर्षापूर्वी जागा येथील घेतल्या होत्या विकसित करण्यासाठी, परंतु तिथे कोणत्याही प्रकारचा प्रकल्प या लोकांनी विकसित केलेला नाही. शासन निर्णयानुसार या जमिनी त्यांना दिलेल्या मुदतीनुसार मुदतबाह्य झाल्यानंतर या परत देण्याचे शासनाचे आदेश आहेत. तेव्हा शासनाने तसेच रेवस अवरेपोर्ट यांनी त्या जमिनी पुन्हा शेतकऱ्यांना परत द्याव्या. पुढे या जमिनी आम्हाला मिळाल्यानंतर या जमिनी आम्ही योग्य त्या प्रकल्पासाठी देऊ, ते सुद्धा शासनाच्या नियमानुसार देऊ. तेव्हा लवकरात लवकर या जमिनी परत शेतकऱ्यांना देण्यात याव्या, यासाठी आम्ही शासनाला आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की लवकरात लवकर या जमिनी आम्हाला परत मिळाव्या. अन्यथा येथील शेतकऱ्यांचा असा अंत व्हायला नको की तिथे नको ते वळण या आंदोलनाला लागेल. लवकरात लवकर याच्यावर विचार व्हावा आणि आमच्या जमिनी आम्हाला परत मिळाव्या. मी अंकुश पाटील, निवृत्त शासकीय अधिकारी. मी जवळजवळ बघतो 1987 पासून समुद्राचा बंधारा नष्ट होऊन ही संपूर्ण जमीन पाणी येऊन संपूर्ण जमीन नापीक झाली. आणि त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी म्हणा नाही, अनेक लोकनेत्यांनी म्हणा येऊन नुसतं फक्त सांत्वन केलं. आज परिस्थिती अशी आहे, पश्चिम महाराष्ट्र किंवा इतर विदर्भात तर गेले तर त्यांना लगेच प्राधान्याने त्यांना संपूर्ण याची भरपाई दिली जाते. पण आज 1987-88 पासून या गरीब जनतेची आज जवळजवळ 5000 एकर जमीन अशी बुडीत गेलेली आहे आणि लोकांना काही मिळत नाही. आज परिस्थिती अशी आहे, 2 पिढ्या नष्ट झालेल्या आहेत बिना कोणत्याही रोजगाराव्यतिरिक्त. इथे कित्येक तरी क्वालिफाईड पोरं आहेत, इंजिनियर आहेत, ते आहेत, पण त्यांना नोकऱ्या नाही. आणि नोकऱ्यासाठी लोक शहरा ठिकाणी धावत आहेत. त्यांच्या आईवडिलांची आज परिस्थिती काय आहे, त्यांना बिचाऱ्यांना जेवायची पण मुश्किल झालेली आहे. कारण त्यांचा तो रोजगार, त्यांना जे पोटाला अन्नधान्य मिळतो त्याचं काहीच मिळत नाही. आणि यांनी आजपर्यंत कोणत्याही लोकनेत्यांनी, खासदार, आमदारांनी इथे कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही. फक्त त्याच्यावर काय म्हणतो आपण, फक्त लोकांचं सांत्वन केलं जातं, आलं जातं, मीटिंग घेतात, सांत्वन केलं जातं, बाकी काही करत नाही. आणि आज लोक तडफडत आहेत. 5000 एकर जमीन म्हणजे आज किती. आणि आताच माझ्या मित्रांनी सांगितले की काही जमिनी JNPT पोर्टने घेतलेली आहे आणि ती विकली गेलेली आहे. परंतु आजपर्यंत तिथे कोणत्याही प्रकारचा प्रोजेक्ट आलेला नाही. जवळजवळ इथे 2-3 लोकांचे प्रोजेक्ट आले, पण त्याला वरून काहीच त्याला प्रतिसाद न मिळाल्याने ते परत गेलेले आहेत. आणि आज लोक बिचारी तडफडत आहेत, जमिनी नुसत्या बघतायत आणि आपलं सांत्वन करतायत. माझं नाव सुरेखा महादेव मोकल, राहणार हाशिवरे. आमची कंपनीने, रेवसपोर्ट कंपनीने जमीन विकत घेतलेली आहे. ती जमीन आम्हाला परत द्यावी. आम्ही आता म्हातारा कुठं काय करणार, गावात काहीच धंदा नाही, उद्योग नाही, मुलंवालं जिकडं तिकडं गेली, आता आम्हाला कोण पोचणार. मग आमची जमीन आहे ती आम्हाला परत द्या. माझं नाव उल्हास गावंड, मी एक सेवानिवृत्त कर्मचारी आहे आणि मी हाच गावचा ग्रामस्थ असून मी लहानपणापासून सर्व्हिसला लागेपर्यंत या शेतीमध्ये काम केलं आहे. त्यामुळे माझं या शेतीवर फार प्रेम आहे. परंतु ज्यावेळेस 1994 साली आमच्या वडिलांनी ह्या जमिनी विकल्या, तेव्हा आम्हाला वाटलं की या ठिकाणी कोणता तरी चांगला प्रकारचा प्रकल्प येईल आणि आपल्या भावी पिढीला या ठिकाणी काहीतरी चांगला रोजगार उपलब्ध होईल. ह्या
आशेवर सर्व आम्ही जमीन दिल्या होत्या, परंतु आज जवळजवळ 27 वर्ष व्हायला आली, परंतु इथे कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी डेव्हलपमेंट झालेलं नाही. ह्या जमिनी अशा ओसाड पडलेल्या. आपण सगळं हा परिसर जर पाहिला तर सगळीकडे असं भकास या ठिकाणी तुम्हाला वातावरण दिसेल. सर्वकडे मोठी मोठी पालाची झाडं वाढलेली आहेत आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की आमचे जे हे सर्व भावी पिढी आहे ही पूर्वी शिक्षण पण घेत होती आणि शेतीतसुद्धा काम करत होती, परंतु आता काय झालेलं आहे, शिक्षण घेतलेलं आहे परंतु त्यांना नोकऱ्या नाही. त्याच्यामुळे त्यांच्यावर खरोखर म्हणजे उपासमार पाळ असे आलेले आहे. चांगले या ठिकाणी इंजिनियर झालेली मुलं आहेत, BA-BCom झालेली मुलं आहेत, परंतु सुद्धा घरात बसले आहेत कारण त्यांना कुठे रोजगारच उपलब्ध नाही आहे. तर आम्हाला अशी विनंती शासनाला करायची आहे की ही जी आमची जमीन ह्या ठिकाणी गेलेली आहे, ह्या जमिनीत कोणताही प्रकल्प न झाल्यामुळे आत्ता ती जमीन परत आमच्या सर्व ह्या शेतकरी बांधवांना त्यांनी परत करावी की जेणेकरून पुढे येणारे कोणते प्रकल्प आहेत त्यांना आम्ही ही जमिनी सुपूर्द करू आणि आम्हाला जे काही त्यांनी पहिला अगोदर मोबदला दिलेला आहे तो अगदी अल्प मोबदला होता. त्यावेळेला तर आमच्या लक्षात पण एवढं होतं ते केवढ्या जमीन आम्ही कशा दिल्या अल्प किमतीमध्ये, तर त्या आम्ही त्यावेळेला त्यांच्या परत करू शकू असं मला वाटतं. आणि आम्ही ज्या ह्या जमिनी विकल्या त्यासुद्धा त्यावेळेला जे मालक होते ते मालकसुद्धा त्या ठिकाणी त्यांची नावं बोगस होती. त्या मालकांची वर नावं होती, त्याच्या दुसऱ्या मालकांनी त्यांनी विकलेल्या आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी तलाठी वर्गांसुद्धा या ठिकाणी अगदी ते सगळं प्रकरण बोगस केलेलं आहे. आम्हाला खरा मालक कोण ते माहितीसुद्धा नाही आहे. तर कृपा करून मी सर्व शासनाला म्हणजे मंत्री महोदय वगैरे आहेत त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी ही आमच्या शेतकरी वर्गाची जी काही आमची मागणी आहे ती मागणी पूर्ण करावी. कारण आजपर्यंत आमच्या या खारेपाड विभागातला शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचे नुकसान भरपाई मिळाली नाही आहे. इतकी वादळं होतात हे होता देशावर, म्हणजे बाकीच्या इतर विभागामध्ये सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भरपाई मिळते, पण आमचा शेतकरी इतका या ठिकाणचा खंबीर आहे की तो कधी मागणी करत नाही. परंतु शासनाने त्याचा विचार करावा आणि त्यांनी आमची हे मागणी पूर्तता करावी अशी त्यांना मी शासनाला विनंती करत आहे. हमारी पार्टी का 25 साल का आज इतिहास होकर बाला साहेब ने बड़े संघर्ष से इस पार्टी को खड़ा किया है. इसका एहसास अभी के युवा पीढ़ी को होना चाहिए, अन्यथा जो इतिहास को भूल जाता है वो भविष्य को कैसे संवारेगा. ऐसा सलाह नई पीढ़ी को देते हुए अंजलिताई आम्बेडकर ने अपने विचार व्यक्त किए. वो डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर खुले नाट्यगृह में आयोजित बाला साहेब आम्बेडकर इनके जन्मदिन का बड़ा स्वाभिमान सप्त कृतज्ञता समारोह समापन भाषण कार्यक्रम में बोल रही थी. किल्ला म्हणून त्यांनी आंबेडकर अकोला जिल्हा उभा केला, त्या सगळ्या जुन्या लोकांची नावं आठवून त्यांचा आज सत्कार करणं आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणं हा आज एक खूप महत्त्वाचा उपक्रम या सगळ्यांनी घेतला. त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन. कायमच असं होत राहतं की चळवळीची असेल, पक्षाची असेल किंवा कुठल्याही कामाची जी पुढची पिढी असते ही आधीच्या पिढीच्या खांद्यावरती उभी असते. आणि आता तर 80 सालापासून या जिल्ह्यामध्ये कामाला सुरुवात केल्यापासून आत्तापर्यंत जवळजवळ 5 पिढ्या इथे गेलेल्या आहेत. आणि त्यामुळे आत्ताच्या तरुणांना आपण जिल्हा परिषदेमध्ये उपभोगत असलेली सत्ता दिसते, आर्थिकदृष्ट्या झालेली आपली प्रगती दिसते. पण 80 साली 84 साली ज्या परिस्थितीमध्ये पक्षाच्या कामाला सुरुवात झाली, ज्या परिस्थितीमध्ये पक्षाचा प्रचार केला गेला त्या गोष्टी कित्येकांना माहिती पण नसतात आणि त्या कुटुंबातल्याच लोकांनी कदाचित ऐकलेल्या असतात आणि कुटुंबातल्या आत्ताच्या तरुण पिढीच्या लोकांना आपल्या आजी आजोबा वयस्कर माणसं माहिती सांगायला लागलं की वाटतं हो पण त्यावेळेला अशी वणवण करून तुला काय मिळालं. 14 मई को आयोजन स्थल अकोला शहर में सम्राट अशोक जयंती का सार्वजनिक राष्ट्रीय पर्व मनाया जाएगा. सम्राट अशोक महोत्सव कार्यक्रम का आयोजन आपा साहिब खेड़कर हॉल में होगा और कार्यक्रम का उद्घाटन कार्यक्रम के अध्यक्ष डॉक्टर प्रशांत रोकड़े, IRS संजय खड़ से DPT कलेक्टर अकोला के डॉक्टर संतोष बंसोड़ सहित अन्य मान्यवर करेंगे. इस अवसर पर आयोजक समिति की ओर से अकोला सरकारी गेस्ट हाउस पर आयोजक समिति द्वारा प्रेस वार्ता में उपस्थित आयोजक ने जानकारी दी. सम्राट अशोक भारताचे महान सम्राट होऊन गेलेले आहेत. त्यांनी भारताचा प्रचंड विकास केलेला आहे. त्यांची राजमुद्रा, त्यांचं अशोक चक्र, त्यांचं लोककल्याणकारी धोरण भारतीय संविधानानं स्वीकारलेलं आहे.
परंतु सर्वात खेदाची गोष्ट म्हणजे इतकं महान कार्य असतानासुद्धा त्यांची शासकीय जयंती साजरी केल्या जात नाही. ती साजरी करण्यात यावी, शाळा महाविद्यालयांमधून ती साजरी करण्यात यावी, त्यांच्या प्रतिमा सर्व शासकीय कार्यालयांमध्ये त्या ठिकाणी लावण्यात याव्या आणि त्यांचं नालंदा पॅटर्न जे एज्युकेशन पॉलिसी आहे अशोकांची, सम्राट अशोकांची, ती भारतभर लागू करण्यात यावी. त्यांच्या प्रतीकांचा सन्मान व्हावा, त्यांचा सन्मान व्हावा या प्रमुख मागण्यांसाठी आणि लोकांमध्ये जागर करण्यासाठी खऱ्या अर्थानं हा सम्राट अशोक पर्व महोत्सव अकोल्यामध्ये आम्ही घेत आहोत. या अशोक पर्व महोत्सवासाठी जनतेने आपल्या मोठ्या संख्येने उपस्थित झालं पाहिजे आणि उपेक्षित राहिलेला सम्राट जो अखंड भारताचा सम्राट होऊन गेला, मालक होऊन गेला, तो बेदखल झालेला सम्राट, त्या हरवलेल्या सम्राटाचा शोध घेऊन पुनर्स्थापित करण्याची वेळ आलेली आहे. आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज़.